नमस्कार, सर्वांचं स्वागत. प्रणव गायत्री ध्यान अभ्यास. आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सुखासनात बसायचं आहे, अर्थात सहज मांडी घालून. आणि सुखासनात बसणं खूप वेळासाठी शक्य नसेल तर खुर्चीवर बसू शकता. पाय खाली सोडावेत सरळ काटकोनात आणि व्यवस्थित जमिनीवर टेकवावे. आता हाताची पोझिशन, कुठलीही एखादी मुद्रा तुम्ही घेऊ शकता. ध्यान मुद्रा, त्यामध्ये पहिलं बोट अंगठा जोडलेलं, दोन्ही हाताच्या अंगठ्या, बाकी 3 बोट उघडी, आणि अशा प्रकारे दोन्हीही आपले हात जे आहेत ते गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर ठेवता येतील. आणि सर्व बोटांची दिशा ही वरील बाजूकडे, याला म्हणतात ध्यान मुद्रा. आणि हेच जर हात आपण उलटे वळवले, म्हणजे अंगठ्या आणि बोटांची दिशा जर खालच्या बाजूला असेल तर ती झाली चिन मुद्रा. तेव्हा ध्यान मुद्रा, चिन मुद्रा यापैकी एखादी मुद्रा घेऊ शकता, किंवा तुम्हाला आवडणारी कुठलीही एखादी मुद्रा, सहज मुद्रा. उद्देश हा आहे की हाताची स्थिती ही स्थिर असावी. आपली बैठक सुद्धा व्यवस्थित आणि स्थिर असावी. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता संपूर्ण लक्ष बाह्य जगातून काढून आपल्या अंतरंगात वळवूया. आज आपण प्रणवनाद अर्थात ओमचा नाद आणि ब्रीदिंग एक्सरसाइज, श्वसन, योगिक श्वसन, या दोघांचा स्वर्ण मध्य साधणार आहोत. दोन्ही गोष्टी युज अर्थात दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण आजचा योग साधणार आहोत. सर्वप्रथम आपण ॲब्डोमिनल ब्रीदिंग अर्थात पेटी श्वसन करणार आहोत. या प्रकारच्या श्वसनामध्ये संपूर्ण श्वास आतमध्ये जास्तीत जास्त ओढून आपल्या पोटामध्ये भरायचा आहे. सुरू करा बघू. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे जास्तीत जास्त श्वास ॲब्डोमेन मध्ये अर्थात पोटामध्ये भरायचा, ज्यामुळे पोट फुगेल, पोट फुलेल एखाद्या फुग्यासारखं. अशा प्रकारे अनुभव करायचा. आणि श्वास बाहेर सोडत असताना आपल्याला हा बीजमंत्र म्हणायचा आहे. आता हा जो आहे हा नाभीपासून निर्माण होतो. अनुभव येण्यासाठी म्हणून पहा, शॉर्ट ज्याला हलंत म्हणजे चा पाय मोडलेला असा जो असतो, अ अ अ अ करून पहा बघू. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा जो हलंत आहे हा नाभीच्या देठापासून निर्माण होतो. आणि ह्याचा जो नाद आहे, ह्याचं व्हायब्रेशन आहे, ते आपल्याला पोटामध्ये जाणवतं. तेव्हा ह्या प्रकारचा श्वसन आणि बीजमंत्र एकत्रित करून म्हणत असताना सर्वप्रथम श्वास भरावा पोटामध्ये, ॲब्डोमिनल ब्रीदिंग, आणि श्वास सोडत असताना नियंत्रित, नियमित, एका सरळ रेषेत, लयीत आणि आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे दीर्घ. चला माझ्या बरोबर करा. सगळ्यात पहिले श्वास पोटामध्ये भरूया संपूर्ण कॅपॅसिटी प्रमाणे, आणि मग
नियंत्रित, नियमित, दीर्घ अ. ठीक आहे ना? पोट फुग्याप्रमाणे फुलू दे. आणि आता सुरू करा. फार छान, फार सुंदर. अजून एकदा करूया. माझ्या बरोबर करा. श्वास ओढा पोट फुग्याप्रमाणे. फार सुंदर. हे झालं उदर श्वसन आणि आकार यांचं कॉम्बिनेशन. पूर्ण लक्ष. प्रणवनाद कुठून उत्पन्न होत आहे, आकारनाद कुठून उत्पन्न होत आहे याकडे. चला अजून एकदा करूया. आधी श्वास भरा आणि मग प्रदीर्घ आकार. उदरामध्ये श्वास भरायचा आहे. फार सुंदर. दुसरं व्हेरिएशन आता करूया. त्यामध्ये उर श्वसन अर्थात छातीमध्ये श्वास भरायचा. छाती चारीही बाजूने संपूर्णतः एक्सपांड होत आहे. याला थोरॅसिक ब्रीदिंग असंही म्हणतात. जिथे आपला छातीचा पिंजरा हा सर्व प्रकारे एक्सपांड होतो. पूर्ण श्वास आपल्या फुफ्फुसात हा भरला जातो चारीही बाजूने. आणि आपली फुफ्फुस ही दोन्ही फुफ्फुस ही संपूर्णतः प्रसरण पावतात. अशा प्रकारचं हे श्वसन आहे. आणि या प्रकारच्या श्वसनाबरोबर श्वास भरून पूर्ण झाला आपल्या पूर्ण कॅपॅसिटी प्रमाणे, पूर्ण क्षमतेप्रमाणे, की मग नियंत्रित आणि प्रदीर्घ ऊ. तेव्हा ऊच व्हायब्रेशन हे छाती पासून सुरू होऊन ते गळ्यापर्यंत जाणवू दे. संपूर्ण लक्ष, मनाचं लक्ष हे नादाकडे. बीजमंत्र त्याची उत्पत्ती जी होत आहे त्याकडे मनाचं संपूर्ण लक्ष या प्रकारे करायचं आहे. चला सुरू करूया. माझ्या बरोबर करा. संपूर्णतः छाती मध्ये हवा आत घ्या. पूर्ण कॅपॅसिटी प्रमाणे एक्सपान्शन. खूप छान. चला अजून एकदा करूया. छातीमध्ये हवा भरा संपूर्ण क्षमतेप्रमाणे.
फार छान. अतिरेक करायचा नाही आणि कमीही करायचं नाही. आपल्या लंग्स कॅपॅसिटी प्रमाणे हवा भरायची आहे. खूप प्रेशर होता कामा नये आणि कमी हवा भरली असंही होता कामा नये. आणि ऊचं उच्चारण सुद्धा शक्य तेवढं प्रलंबित दीर्घ एका लयीमध्ये. चला अजून एकदा करूया. फार सुंदर. तेव्हा आपण ऊर श्वसन आणि ऊ बीज मंत्र या दोघांचं आपण कॉम्बिनेशन केलं. आता तिसऱ्या प्रकारचं श्वसन ते म्हणजे स्कंद श्वसन, ज्यामध्ये आपली जी श्वसन संस्था आहे त्याचा वरचा भाग अर्थात आपल्या छातीचा देखील वरचा भाग, खांदे आणि गळा ही जी स्पेस आहे, ही जी कॅव्हिटी आहे, इथे वरचे वर श्वसन करायचं, श्वास भरायचा. यामध्ये ॲबडोमेनल ब्रीदिंग आणि थोरॅसिक ब्रीदिंग या दोघांपेक्षा कमी हवा सामावते. आणि ह्याबरोबर आपल्याला म ह्याचं स्मरण करायचं आहे. म म्हणत असताना तोंड बंद आणि भ्रमराप्रमाणे म म्हणजे तो सुद्धा प्रलंबित आणि दीर्घ होईल. आपल्या क्षमतेनुसार करायचं, अतिरेकही नको आणि कमीही नको. ह्या प्रकारे श्वसन करत असताना खांदे वर उंचावू देत आणि खांदे, गळा, छातीचा फक्त वरचा भाग अर्थात उदर नाही, ऊर नाही म्हणजे छाती पोट नाही. ठीक आहे. स्कंद म्हणजे खांदे आणि गळा, इथून आपल्याला ब्रीदिंग करायचं आहे. आणि त्यानंतर म चं उच्चारण, म ची व्हायब्रेशन्स भ्रमराप्रमाणे तोंडात, तालू आणि मस्तिष्क याच्यामध्ये जाणवू देत. मनाचं लक्ष व्हायब्रेशन्स कडे. चला सुरू करूया. खांदे उंचावत स्कंद श्वसन. सुंदर. अजून एकदा करूया. स्कंद श्वसन आणि भ्रमर याप्रमाणे म. फार छान. अजून एकदा माझ्या बरोबर करा. श्वास खांदे आणि गळ्यात भरून, मग म चा नाद, मनाचं संपूर्ण लक्ष मग कसा निर्माण होत आहे याकडे. सुरू करूया. अति सुंदर. तेव्हा हा झाला आजचा अभ्यास. 3 विविध प्रकारे श्वसन आणि त्याबरोबर अकार, उकार आणि मकार. आणि आता संपूर्ण करत असताना आपण 3 वेळेला गायत्री मंत्र स्मरण करू आणि त्याचा अर्थ सुद्धा एकदा स्मरण करूया. ठीक आहे ना? माझ्या बरोबर म्हणा. ओम भू
भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ या मंत्राचा अर्थ असा: हे सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्या, प्रकाश स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात विराजमान आहेस आणि आम्हाला मार्गदर्शन पूर्वक प्रगतीपथाकडे घेऊन चल. धन्यवाद. आजची साधना पूर्ण.